नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर मधील घुलेवाडी या गावात। तर बऱ्याचशा लोकांचं मला विचारणा होत होती की बाबा आपल्याकडं एबीएसच्या मॅजिक वळूच्या कालवडी कुठे जर मिल्किंग मध्ये आलेल्या असतील तर त्याचा जर आमच्यापर्यंत तुम्ही परफॉर्मन्स कळवावा। तर मित्रांनो, मला आज आनंद वाटतोय की मी या घुलेवाडीमध्ये असताना इथं जे प्रगतिशील दूध उत्पादक आहेत, नुसतेच दूध उत्पादक नाहीत तर ते त्यांचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमधनं झालेलं आहे आणि एक सुशिक्षित नवतरुण कशा पद्धतीने ह्या दुग्ध व्यवसायाकडे वळू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि त्यांच्याकडनंच आज आपण ह्या मॅजिक वळूच्या कालवडीचं जे काही गुपित म्हणू, कारण की आजपर्यंत आपल्याकडे फक्त पंजाबमधल्या कालवडी फक्त बघण्यात आल्यात, पण ह्याचं जे रहस्य आहे हे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊ। साहेब नमस्ते, तुम्ही जरा आमच्या उत्पादकांना तुमची थोडीशी ओळख करून द्यावी। माझं नाव विकास राऊत आहे, मी घुलेवाडीमध्ये राहतो। तुमचं एज्युकेशन? माझं एज्युकेशन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे। ओके। आणि तुम्ही कशा पद्धतीने ह्या व्यवसायात उतरला? म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय आहे सर आमचा हा। ओके। वडील माझे अनुभावाने कोरोनाच्या काळामध्ये एक्सपायर झाल्यामुळे सगळी जबाबदारी कुटुंबाची माझ्यावर आल्यानंतर मी हा दुग्ध व्यवसायात करण्याचा निर्णय घेतला। आज मला या दुग्ध व्यवसायामध्ये आज पाचवं वर्ष आहे सर। ओके। 5 वर्षापासून मी हा दुग्ध व्यवसाय करतोय वडील गेल्यानंतर। ओके। आता ही तुमचं म्हणणं आहे कोणत्या वळूची कालवड आहे? ही एबीएस मॅजिक। एबीएस मॅजिकची आहे। ही आता कोणत्या झोप्याला आहे? ही आता दुसऱ्यांदा आहे। दुसऱ्यांदा आहे म्हणजे आता मिल्किंग मध्ये आहे? मिल्किंग मध्ये म्हणजे आता तुम्ही तिसऱ्यांदा परत हिला प्रेग्नेंट करणार आहे, बरोबर आहे? तर तुम्हाला हिचं गोठ्यात आल्यापासून तुम्हाला काय बारकावे हिच्यामध्ये तुम्हाला दिसले आणि ते बारकावे तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांसाठी सांगू शकता? बारकाव्यांच्या बाबतीत जर म्हटलं ना तर हिला आजपासून एक इंजेक्शन सुद्धा माहित नाही। फक्त जेवढा एआयचा जेवढा खर्च आहे ना आपला तेवढाच, बाकी तिला मास्टायटिस नाही किंवा काहीच प्रॉब्लेम नाही आणि रिपीटही होत नाही। आणि तिथं जे आपण काय म्हणतो हिटवर माझावर येण्याचं जे सायकल आहे ना ते एकदम व्यवस्थित आहे। 20च्या 20 दिवसाला ती हिटवर येते म्हणजे। ओके, नक्कीच मित्रांनो, मला तुम्हाला सर्वांना सांगण्याला आनंद होतोय की स्ट्रायकर आणि मॅजिक हे दोघंही भाऊ आहेत, एकाच ब्लड लाईन मधले आहेत आणि दोघांचंही फंक्शनिंग सोमॅटिक सेल स्कोर हा 2.71च्या दरम्यान असल्यामुळं ह्याच्याकडं मस्टायटिसला ह्या कालवडी जातच नाहीत। तर मस्टायटिस सोबत साहेब तुम्हाला ही गाय वेताना काही अडचण वाटली का? काहीच नाही सर, एकदम इझिली वासरू वगैरे वार वगैरे व्यवस्थित। तर आता सेकंड लॅक्टेशन मध्ये हिचं काय प्रोडक्शन आहे तुम्हाला? सेकंड लॅक्टेशन मध्ये तिला कालवड झाली। ओके। आणि हिला म्हणजे किती लिटर पर्यंत चाललेली आहे बाबा? ही साधारणतः 36 लिटर पर्यंत इथं दूध काढले म्हणजे 36 लिटर पीक झालाय। पहिल्यांदा हिला तुम्ही किती लिटर वरती आटवलं होतं? पहिल्यांदा 7व्या महिना ज्यावेळेस सुरू झाला त्याच्या अगोदर 8 दिवस, 6व्या महिन्याच्या अगोदर 8 दिवस मी तिचा चारा आणि पशुखाद्य थोडंसं कमी केलं। त्यानंतर ती काय आटत नव्हती काय। ओके। आटत नव्हती तर मग थोडंसं हिरवा चारा होता ना, हिरवा चारा कमी केला, सुका चारा जास्त दिला। तर त्यावेळेस किती लिटर उत्पादन क्षमता होती? साधारणतः तरी ती 12-13 लिटर द्यायची। ओके, हा ठीक आहे। म्हणजे 20 लिटर वरती मी तिला 20 लिटर होती, 20 लिटर पासून 12 लिटर पर्यंत आणलं तिला। हळूहळू कमी झाल्यानंतर मग ती ड्राय झाली। येस। तर मित्रांनो, पुनश्च एकदा सरांचं मी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांच्याकडे ह्या मॅजिक वळूचा हा परफॉर्मन्स आहे आणि भविष्यातील पुढच्या त्यांच्या